नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत. आज आपण अगदी खरपूस चटपटीत असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बघणार आहोत. हा नाश्ता म्हणजे सगळ्यांना खूपच आवडेल, झटपट होणार आहे. अगदी पटकन अशा हा नाश्ता आपण बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला जास्त काही नाही, फक्त पोह्यापासून बनवायचा आहे. तर आपण त्यासाठी 1 वाटी पोहे घेतलेले आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, त्यानंतर 1 छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. अगदी पौष्टिक नाश्ता आहे. त्यानंतर आपण यात 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा जिरे टाकायचे, 1 चमचा बडीशोप टाकायची. त्यानंतर आपल्याला यात थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि अर्धी वाटी दही टाकायची आहे. दहीने मस्त आंबटपणा येतो आणि वडी एकदमच चविष्ट लागते. त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित दळून घ्यायचे आहे. जास्त बारीक करायची गरज नाही, थोडी पेस्ट अशी जाडसरच ठेवायची. त्यानंतर आपल्याला हे बॅटर एका पातेल्यात काढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता एका बाउलमध्ये हे बॅटर मी काढून घेतलेले आहे. त्याच मिक्सरच्या जारमध्ये थोडे पाणी घालून आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर यात आपण आता पुढील साहित्य घालूया. त्यासाठी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेली आहे आणि 1 चमचा पिठी साखर घातलेली आहे. दळताना तुम्ही साखरही टाकू शकता, मी विसरली होती म्हणून मी वरून पिठी साखर घातलेली आहे. त्यानंतर 2 पळी मी यात तेल टाकलेले आहे आणि हे सगळं सारण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. हे बॅटर आपल्याला अगदी घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको. जसं आपण ढोकळ्याचं बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळे बॅटर व्यवस्थित एकजीव करून फेटून घ्यायचे आहे. हे बघा, आपलं बॅटर व्यवस्थित रेडी झालेलं आहे. यात मी आता अर्धा चमचा आमचूर पावडर टाकले, म्हणजे ही वडी अगदी चविष्ट आणि टेस्टी बनेल. हे सगळं एकजीव केल्यानंतर आपण एक ताट घेतलेला आहे, त्याला आपल्याला खाली तेल लावून घ्यायचे आहे, म्हणजे आपली वडी खाली चिपकणार नाही. आपल्याला व्यवस्थित या ताटाला तेल लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या बॅटरमध्ये इनो टाकायचा आहे. इनो कधीही सगळ्यात शेवटी टाकायचा, म्हणजे बॅटर मस्त फुलते आणि चविष्ट होते. त्यानंतर इनो टाकलेला आहे आणि त्याच्यावर थोडे पाणी घालून एकाच डायरेक्शनने हे बॅटर आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने फेटून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता पीठ आपले मस्त फुललेले आहे. आता आपल्याला तेल लावलेल्या ताटात हे बॅटर ओतून घ्यायचे आहे. हे बघा, सगळे बॅटर मी या ताटात ओतून घेतलेले आहे. गॅसवर मी गरम पाणी तापायला ठेवले होते, पाणीही तापलेले आहे. हा ताट आपल्याला या कढईमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि 25 मिनिटं मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचा आहे. 25 मिनिट झाल्यानंतर आपल्याला हा ताट बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण गार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता माझ्या हाताला जराही हे बॅटर चिपकले नाही, म्हणजे आपले व्यवस्थित बॅटर तयार झालेले आहे आणि ही वडी अगदी परफेक्ट अशी वाफवून रेडी झालेली आहे. गार झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पीसेस कट करून घ्यायचे आहे. अगदी ढोकळ्याचे करतो त्याच पद्धतीने पीसेस कट करून घ्यायचे आहेत. हे बघा, मी सगळे पीसेस कट करून घेतले आहे. सहजरित्या ते बाहेरही निघत आहे. मस्त वडी तयार झालेली आहे. आता आपण ही वडी पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेऊया. मस्त थोडेसे तेल टाकायचे आणि पॅनमध्ये ह्या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे. दोन्ही साईडने मस्त खरपूस अशा भाजून घ्यायच्या. अगदी चविष्ट वडी झालेली होती, खायला पण खूपच वेगळी लागत होती. मस्त रेसिपी आहे, झटपट होते. ढोकळा खाऊन आपण नेहमीच कंटाळतो आणि लहान मुलांनाही कंटाळा येतो. ही रेसिपी बनवली तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील. जास्त तेलकट रेसिपी नाही आहे, अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. घरात आपल्या नेहमीच पोहे अवेलेबल असते, रवाही अवेलेबल असतो, कारण लहान मुलांसाठी आपण नेहमी पोहे, रवा, उपमा हे नेहमी बनवतच असतो. जर त्याच पद्धतीने काही वेगळे बनवून दिले तर त्यांनाही खूप आवडेल आणि आवडीने खातीलही. अशाच पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या वड्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या वड्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत.
अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होते. सकाळी शाळेच्या वेळेत आपल्याला जरा घाईच असते. लहान मुलांना रोज रोज काय द्यावे हे तर आपल्याला सुचतच नाही. रोज त्यांना नवीन काही ना काही हवे असते, म्हणून आपण जरा वेगवेगळ्या रेसिपी शोधत असतो. ही रेसिपी अगदी झटपट होणार आहे आणि लहान मुलांना खूपच आवडणार आहे. झटपट होणारी रेसिपी आहे, तेलकट नाही, मस्त शालो फ्राय केली आहे आणि वाफवलेली आहे. त्यांना खूपच पौष्टिक आहे आणि घरातील सगळ्यांनाही आवडेल. सकाळी घाईच्या वेळेतही हा नाश्ता सगळ्यांसाठीही खूपच सोपा आणि चांगला आहे. त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. आजची रेसिपी अगदी कुरकुरीत खुसखुशीत झालेली होती. नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.